तर आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं दूधसागर वॉटरफॉल. तर आम्ही निघालोय थेट पुण्याहून आता गोव्याच्या दिशेने. कारण की मित्र म्हणाले चला आता जाऊ गोव्याला आणि करू धमाल. तर रेल्वेतून बाहेर पाहिलं तर काय एवढे सुंदर सुंदर नजारे दिसत होते ना, काय सांगू तुम्हाला. तर नाव माझं शिव आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून जावा. तर जेव्हा पोहोचलो आम्ही बेळगावमध्ये तेव्हा कळालं की आता हे कर्नाटक चालू झालंय. कारण की मोबाईलचं नेटवर्क पण बदललं आणि भाषा पण इकडची बदलून गेली. तर रेल्वेतून बाहेर पाहिलं तर काय पावसाने आमचं स्वागत केलंच होतं. कारण की मला माहिती आहे जिथं आम्ही जाणार तिथं पाऊस नाही येणार असं कसं होईल. तर पावसाने जोरदार हजेरी लावली, त्याच्यामुळे काय मस्त मस्त व्हिडिओ मी काढले. कारण की सगळीकडेच एवढा पाऊस पडत होता की सगळीकडे पाणीच पाणी वाहत होतं. आणि रेल्वेतून बाहेर दिसणारे जे नजारे होते ना ते एवढे भारी दिसत होते ना, तुम्हाला काय सांगू राव. तर आत्ता वेळ आली होती दूधसागर वॉटरफॉलची. कारण की सगळेजण मोबाईल काढून बघत होते की कधी दूधसागर वॉटरफॉल येणार. आणि जसा की दूधसागर वॉटरफॉल पाहिला तर काय सुंदर दिसतो राव. आपले एकदम दुधासारखा पांढरशुभ्र पाणी एवढं पडत होतं. कारण की हा नजारा तुम्हाला पाहायला जर जायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यातच जाऊ शकता. तर आम्ही पुढे निघालेलो आहे दूधसागर वॉटरफॉल पाहून थेट आता गोव्यामध्ये. जेव्हा पोहोचलो गोव्यामध्ये तेव्हा कळालं की खरा आनंद तर इकडे आहे, तिकडं काहीच नव्हतं. तर पुढे जातो आता मी जातो माझ्या पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत तुम्ही देखील जावा, पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.